ना कागदोपत्री ओळख ना अधिकृत नागरिकत्वाचे पुरावे, पिढ्यानपिढ्या शिक्षणाशी संबंधही नाही, डोक्यावर धड चप्पल नाही की जगण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा भागू शकणारे उत्पन्न, स्थानिक देशी भाषांचा फारसा गंधही नाही। अशा प्रतिकूल स्थितीत अनपढ ठरलेल्या समाजाची ओळख बदलण्याचे ध्येय समोर ठेवून गणेश पवार यांनी चक्क 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे। पेडणे तालुक्यातील विरनोडा येथील ज्या भागात वानरमारे किंवा कातकरी समाजाचे लोक राहतात त्यापैकी गणेश पवार हा एक। वळपे विरनोडा येथील विकास हायस्कूलमधून 44% गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणारा कातकरी समाजातील तो पहिला विद्यार्थी ठरलाय। विरनोडा येथे गेल्या अनेक वर्षापासून डोंगरावर वानरमारे समाजातील 12 ते 13 परिवारातील 25 ते 30 जण राहतात। ना धड घरावर छप्पर ना अन्य सोयी सुविधा, उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी आणि हंगामी रानभाज्यांची विक्री हा व्यवसाय। या ठिकाणी राहण्यासाठी देशप्रभू कुटुंबीय तसेच अन्य भटकरांचे सहकार्य लाभले। शिक्षणाच्या प्रांताशी फारसा संबंधही नाही, रेशन कार्ड आधार कार्डचा तर पत्ताच नाही, मुले जन्माला यायची पण जन्म दाखलाच नसायचा। अशा विपरीत स्थितीत पेडणे तालुक्यातील तसेच गोव्यातील अनेक संस्थांनी मदतीचा हात दिला। पेडणे आणि मांजरेचे आमदारांनी सहकार्य केले। आता रेशन कार्ड आधार कार्ड मुलांचे जन्म दाखले आले, पण विविध कारणामुळे एकाही मुलाने पूर्ण शिक्षण घेतले नाही। आपण शिक्षण घेतले नाही, मुलांनी तरी घ्यावे ही पालकांची इच्छा, पण मुलांना भाषेचे ज्ञान नसल्यामुळे काही मुले शिक्षण अर्ध्यावर सोडून देत असत। त्यातील गणेश पवारला चांगले मार्गदर्शन मिळाले आणि वळपे विरनोडा येथील शाळेतून 10वीची परीक्षा दिली। सगळ्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देत प्रतिकूलतेवर मात करत 10वीची परीक्षा उत्तीर्णही झाला। खूप बरे वाटले ते 10वी पास। मग सांग तुझे अभ्यास करपाचे कशी असली पद्धत आणि तू अभ्यास कसो करतालो? अभ्यास क्लासीस चढ आसलो, क्लासीक वयतलो, घरा येता मागीर घरा बसतलो। ओके, तुका कित्याक दिसलें की बाबा आपण शिकचो किंवा आपण फुडें बरें जाता 10वी नंतर आपण तू शिकला बरो पास जाला, कित्याक अशें तुका विचार आयले? म्हाका घरी बसून भायर नोकरी काय अशी नोकरी मिळपाची म्हाका अशी काय तुका जावपाचें आसा फुडें? पोलिसाची नोकरी अशी। ओके, पोलीस जावपाक। पाहत राहा गोवन वार्ता, आपले राज्य आपले दैनिक।